तर भंडारामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाहनाला अपघात झाला। पटोले यांच्या अपघातावरून राजकीय मात्र वाद सुरू झालाय। आमच्या वाहनाला एका ट्रकनं मुद्दाम धक्का दिला असं पटोलेंनी म्हटलंय। घातपात होता की काय याचा पोलीस तपास करतील असंही पटोले म्हणाले। तर नाना पटोले यांच्या तब्येतीची फोन करून विचारपूस केली असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। आमचा वैचारिक सामना असतो, आम्ही शत्रू नाही असंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय। काल भंडाराजवळ आमच्या गाडीला एका ट्रकने मुद्दामून डॅश मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे गाडीला पूर्ण एका बाजूने त्यांनी घासत नेलं आणि आम्ही तर सुखरूप राहिलो, पण गाडी पूर्ण त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालं। पण जनतेचा आशीर्वाद आणि या सगळ्या प्रेमामुळे आज मी सुरक्षित आहे। कुठलीही काळजी करू नये। याच्यामध्ये घातपात आहे की काय आहे ते पोलीस त्याला चौकशी करतील अशी आम्ही त्या पद्धतीची तक्रार दिलेली आहे। स्वतः नाना भाऊंची विचारपूस त्या ठिकाणी केली। मी त्यांना फोन केला, कारण ठीक आहे आम्ही वेगवेगळ्या पक्षात असू, पण शेवटी आम्ही काही एकमेकाचे शत्रू नाही आहोत। वैचारिक अशा प्रकारचा आमच्यामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी एक सामना हा सातत्याने चालू असतो। ते मित्रच आहेत आमचे, त्यामुळे जसं मला समजलं मी त्यांना फोन केला। निश्चित तो अपघात त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांनी मला सांगितलं की मी बचावलो, पण अपघात मात्र मोठा आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात तरी अशा प्रकारची परिस्थिती न उद्भवली आहे न उद्भवणार आहे। मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत।